एक छोटासा निर्णय घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा डोक्यामध्ये एवढं कन्फ्युजन अबब सांगायला नको. बरोबर. होत आहे असं. करिअरचा निवडायचा मार्ग, कोणाकोणाला विचारू, बिझनेसमध्ये पैसे गुंतवायचेत, अजून काय काय करू. एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जसं की रोजच्या रोज आधी कोणतं काम करायचं, आपण तासन तास म्हणजे फक्त एवढा विचारच करत राहतो. हे करू का ते करू, आधी करू का नंतर करू, आणि निर्णय चुकला तर. आणि या गोंधळामुळे होतं काय, वेळेवर निर्णयच घेतला जात नाही. हातामध्ये आलेले मोठे मोठे संधी निघून जातात आणि नंतर फक्त उरतो पश्चाताप. विचार करा, ज्या माणसाला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय ठामपणे घेता येत नाहीयेत, तो जगामध्ये यशस्वी होऊ तरी शकतो का? आणि आज आपण या सेशनमध्ये निर्णय घेण्याच्या पाठीमागची भीती जी आहे ना, त्याच्याच पाठीमागची सायकोलॉजिकल कारणं आणि उपाय बघणार आहोत. आता ज्यावेळेस माणसाला निर्णय घेताना अडचण येते ना, त्याला म्हणजे सायकोलॉजीनुसार अनालिसिस पॅरालिसिस किंवा ऑप्शन ओव्हरलोड म्हणतो आपण. अनालिसिस पॅरालिसिस किंवा ऑप्शन ओव्हरलोड. आता आपल्याकडे काय झालंय आजकाल, पर्याय भरपूर आहेत. त्याच्यामुळे मेंदूला काय वाटतं, जर ऑप्शन एवढे दिलेत तर ट्राय नक्की काय काय करू. म्हणजे एकच निवडला आणि तो चुकीचा निघाला तर. बरोबर ना. म्हणजे पुढे 3 दरवाजे आहेत, कोणत्याही दरवाजाने आतमध्ये जा, एकाच दरवाजाच्या पाठीमागे तुम्हाला करोडो ठेवलेले आहेत. दरवाजा चुकला तर किती मोठं लॉस. अशा पद्धतीने भीती कंटिन्यू वाटत राहते. आपला मेंदू परफेक्ट निर्णयाच्या शोधामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला चुकीचा निर्णय, चुकीच्या ह्याची भीती कंटिन्यू, म्हणजे एक स्ट्रेस हार्मोन रिलीज करण्यापर्यंत वाटते. ओके. पण हे तेवढंच खरं आहे की 100% परफेक्ट असा निर्णय नसतोच कधी. सक्सेसफुल लोक काय करतात, आधी निर्णय घेतात आणि मग स्वतःच्या कष्टाने तो निर्णय बरोबर होता हे दाखवून देतात. निर्णय घेताना जर सारखंच तुम्हाला असं धडपडल्यासारखं होत असेल, 3 वेळा सल्ला घ्यावासा असं वाटत असेल ना, तर मनशक्ती नेटवर्क तुमच्यासाठी खास 2 ट्रिक्स देते. एक म्हणजे 10-10-10चा नियम. म्हणजे एखादा निर्णय घेताना ज्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन होईल ना, त्यावेळेस स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. आज जो हा मी निर्णय घेतोय, मी आज जो आत्ता निर्णय घेते, म्हणजे स्पेशली मी अभ्यासाचं उदाहरण देऊन तुम्हाला एक्झाम्पल एलिब्रेट करून सांगेन. मी आता अभ्यास करत असताना 10 मिनिटं इंस्टाग्राम बघते, तर या निर्णयाचा माझ्या आयुष्यात 10 मिनिटांनी काय परिणाम होईल? काही नाही, 10 मिनिटं वाया गेलेले असतील. डोक्यामध्ये आधीचं पण मे बी विसरलेलं गेलेलं असेल. ओके. आता 10 मिनिटाचं जाऊ द्यात, 10 महिन्यांच्या नंतर काय परिणाम होईल? म्हणजे विचार करा. आत्ता जर मी 10 मिनिट इंस्टाग्राम बघते, सिच्युएशन तेवढंच सांगितलंय, 10 मिनिट इंस्टाग्राम बघायचे मला, तर त्याच्यामुळे 10 महिन्यांनी मे बी मला रिझल्टमध्ये 2-3% कमी पडलेले असतील आणि मला पुढे जास्त काही करता येणार नाही. हॅलो, येते लक्षात? आणि तिसरं, 10 वर्षांनी काय परिणाम होईल? त्यावेळेस मे बी मला जे ठिकाणी कॉलेज पाहिजे होतं ते कॉलेज मिळालं नाही, म्हणून मग नंतर कॉम्प्रोमाइज मध्येच पूर्णपणे आयुष्य चालू. काय विचारायचे प्रश्न? 10 मिनिटांनी काय परिणाम होईल, 10 महिन्यांनी काय परिणाम होईल, आणि 10 वर्षांनी काय परिणाम होईल. आणि हे जर तुमच्या समोर असतील ना, तर तुम्ही तेवढे सुज्ञ नक्कीच आहात. हा नियम आहे ना तुमच्या मेंदूमधील तात्पुरती भीती काढून टाकण्यासाठी, म्हणजे तुम्ही जो निर्णय घेणार आहेत ना त्याच्यासाठी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत करतो. दूरदृष्टी ज्याला आपण म्हणतो. आणि दुसरा नियम आहे 5 सेकंदाचा नियम. म्हणजे लहान सहान निर्णयांमध्ये ना, असं म्हणजे त्याला 5 मिनिट, 10 मिनिट, एक एक तास द्यायची गरजच नाही. छोटासा विषय ना, भाजी काय करू, जास्तीत जास्त 5 ते 10 सेकंद, 5 सेकंद जास्तीत जास्त. 5, 4, 3, 2, 1, दॅट्स इट, गो. ओके. अशा पद्धतीने करायचे. म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्ही निर्णय घेताना जर वेळ लावला तर बी त्याने आळस तयार नाही होणार. ओके. चुकीचा निर्णय घेणे हे अजिबातच निर्णय न घेण्यापेक्षा ना खरंच चांगली गोष्ट आहे. कारण चुकीच्या निर्णयामधून ऍटलिस्ट शिकायला तरी मिळेल. योग्य निर्णयाकडे तुम्ही पुढे तरी जाताल यश मिळवण्याच्या दृष्टीने. बरोबर ना. पण जर लहान मोठ्या निर्णयात तुम्हाला आता जर हा प्रॉब्लेम येत असेल ना, निर्णय घेता येत नसेल, कोणाची तरी मदत लागत असेल, मेंदू गोठून जात असेल, तर मनशक्ती नेटवर्क तुमच्यासाठी खूपच छान पर्याय होऊ शकतो. काय आहे हे मनशक्ती नेटवर्क? तर ज्यांनी तुम्हाला आता हा युट्यूबचा व्हिडिओ सेंड केला ना, ते तुम्हाला टोटल डिटेल्स देते. भेटूयात मग एकदम आत्मविश्वासाने ठामपणे निर्णय घेऊन स्वतःला बदलूयात. ऑल द बेस्ट.